सोलापुरातील बाळेवेस परिसरातील श्री मल्लिकार्जुन मंदिरामध्ये श्रावण सोमवारच्या निमित्तानं आणि पूर्ण महिनाभरात मोठ्या प्रमाणात भाविकांची रीघ जे आहे दर्शनासाठी पाहायला मिळते। खरं तर अतिशय पुरातन असं हे मंदिर सोलापूरच्या या बाळेवेस परिसरामध्ये आहे आणि हजारो वर्षांपेक्षाही अधिकचा इतिहास या मंदिराला असल्याचं सांगितलं जातं। आपल्यासोबत मंदिराचे पुजारी आहेत श्री मनोज हिरेअब्बू। काय सांगाल, कशा पद्धतीचा संपूर्ण मंदिराचा इतिहास आहे आणि काय एकंदरीत इथला विधी असतो श्रावणामध्ये? सर्वप्रथम सोलापूरवासियांना आणि शिवभक्तांना श्रावण मासाचा हार्दिक शुभेच्छा। आणि आज श्रावण मासाचा दुसरा सोमवार आहे आणि इथं जे कार्यक्रम होतो श्रावण सोमवाराचा ते सकाळी 5 वाजता काकड आरतीनं सुरू होते। काकड आरती 5 वाजता हिरेअब्बूच्या हस्ते काकड आरती झाल्यानंतर अखंड अभिषेक रुद्राभिषेक 9पर्यंत होतो। 9च्या नंतर महाआरती आणि त्याच्यानंतर भक्तांचं दर्शनासाठी दिवसभर खुलं असतं। परत संध्याकाळी 8:30-9 वाजता महाआरती होतं। कशा पद्धतीचा मंदिराचा इतिहास आहे, किती जुनं हे मंदिर आहे आणि हे शिवलिंग आहे, या संदर्भातलं काय आख्यायिका आहे, काय सांगा? मुळात ह्या देवस्थानचा इतिहास जे आहे हे 900 ते 1000 वर्षाचा मागचा इतिहास आहे। हे मूळ मल्लिकार्जुन लिंग जे आहे हे श्रीशैल पीठाचं सांगितलं हे आहे आणि हे सिद्धरामेश्वराच्या हस्ते किल्ल्यात पहिला ह्याचं स्थापना केली होती सिद्धरामेश्वरांनी आणि त्याच्यानंतर काही कारणाने ते आपल्या इथं बाळीवेसमध्ये आणून त्याला पुनर्स्थापन करण्यात आलं आणि इथं जवळजवळ 250 ते 300 वर्षापासून हे देवस्थान इथं आहे। मंदिर जे आहे ते साधारण किती वर्षांपूर्वीचं आहे? जे मंदिराचा जो गाभारा असेल किंवा आसपासचा तो केव्हा 250-300 वर्षापासून आहे इथं। आणि ह्याच्या पूर्वीचं जे मंदिर होतं ते किल्ल्यात आहे, ते अजून बी तुम्हाला बघायला मिळतं तिथं। ते पडझडलेलं आहे पण ते आहे तिथं, मूळ स्वरूप त्याचं आहे तिथं मल्लिकार्जुनचं। पाहतोय खरं तर श्रावण सोमवारच्या निमित्तानं बाळेवेसमधील या मल्लिकार्जुन मंदिरात भक्तांची मोठी रीघ असते आणि एकंदरीत या संपूर्ण मंदिराचा आणि या शिवलिंगाचा इतिहास जो आहे तो पुरातन असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन विनोद नाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।